आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर तुम्ही सुद्धा गाडी चालवत बाहेर जावा, एखादं कुत्र मध्ये आलं, माणूस मध्ये आला आणि तुम्हाला माहिती आहे आता तुमचा ऍक्सिडेंट होणार आहे, कितीही तुम्ही शांत असला तरी तुम्ही एखादी शिवी द्याल, तुम्ही चिडाल, तुम्ही त्याला रागवून बघाल, काहीतरी तुम्ही कराल. आता याच्यामध्ये आपल्यासारखं म्हणजे सामान्य लोकांसारखं कुणी रिॲक्ट केलं जेव्हा 8:43:55 फील्ड इन साईड जेव्हा पाठक मॅडम त्या ठिकाणी बोलल्या तेव्हा तिथं 8:44:13 म्हणजे जेव्हा ते टिल्ट झालं तेव्हा मॅडम म्हणाल्या होत्या ओ शिट ओ शिट. हे त्यांचं रिॲक्शन आहे, हे त्या मॅडमचं रिॲक्शन आहे, को पायलटचं रिॲक्शन आहे. पण या पुऱ्या 5 मिनिटांमध्ये जेव्हा तो पीटीटी दाबला गेला होता, त्या पीटीटीत जेव्हा दाबलं जातं तेव्हा फक्त को पायलटचा आवाज येत नसतो, पायलटचाही आवाज येत असतो. पायलट जर गाणं गात असेल, काय सुंदर सिनरी आहे, काय झाडं आहेत, काय झुडपं आहेत असं पायलट बोलला तरी त्या पीटीटी मध्ये तो आवाज रेकॉर्ड होतो. आम्हाला जे कळलंय त्या मेन पायलटचा आवाज कुठेही तिथं येत नव्हता. मग पायलट झोपला होता का डोज ऑफ झाला होता का वेगळंच काहीतरी झालं होतं का मुद्दामून त्याच्या मनामध्ये एक निश्चय त्याचा होता की आता आपल्याला हे विमान काही झालं तरी जमिनीवर त्या ठिकाणी घेऊन जायचं आणि ऍक्सिडेंटच घडवायचा, असे अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे ब्लॅक बॉक्समधून माहिती आणणं हे महत्वाचं आहे. ही नॅचरल रिॲक्शन होती, ओ शिट ओ शिट. तिथं मेडे मेडे बोलावं लागतं, पण मेडे मेडे बोलण्याची सुद्धा मानसिकता त्या मॅडमची नव्हती. का? कारण का त्यांना या गोष्टीचं कदाचित काहीच माहित नव्हतं. जेव्हा विमान हाताबाहेर गेलं, नाहीतर तिथं एक सर्किट ब्रेकर नावाचा एक बटन असतं, ते जर बटन बंद केलं तर विमानाच्या सगळ्या गोष्टी बंद होतात आणि विमान ज्या पद्धतीने एखादी बाटली आपण असं फेकू त्या पद्धतीने ते तिथं पडतं, जे तिथं पडताना आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. आणि त्यानंतर 11 सेकंद नाही तर 8 सेकंद नंतर हे क्रॅश झालेलं आहे. म्हणजे 8 सेकंदाचा त्याच्यामध्ये गॅप आहे. बटन जेव्हा शिफ्ट केलं गेलं तेव्हाच त्या पाठक मॅडमला, ज्या तज्ज्ञ होत्या पायलटच्या, आणि एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, माझ्या माहितीनुसार हे क्रॉस व्हेरीफाय करावं लागेल, हे कपूर 16,000 तास दिसत असले तरी पाठक मॅडम ज्या 1600 तासाचं त्यांचं फ्लाइंग आहे ते फक्त लेअर जेटवर झालं होतं. आणि हे जे आहे आपले कपूर यांचं फ्लाइंग हे वेगळ्या वेगळ्या विमानात झालं होतं. त्यांचा अनुभव कदाचित लेअर जेटवर त्या पाठक मॅडमपेक्षा कमी होता. आणि ते कॅप्टन इन कमांड जेव्हा कमर्शियल एअरलाईन मध्ये होते तेव्हा कॅप्टन इन कमांड ते नव्हते. नजीकच्याच काळामध्ये कॅप्टन इन कमांड ते झाले होते, असं कुठंतरी शंका, नाही तर काही प्रमाणात काही लोकांकडून माहिती आम्हाला आलेली आहे. त्याची माहिती घेऊन त्या डिटेलमध्ये जाणं हे अतिशय महत्वाचं आहे.